नमस्कार सर्वांना. आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर बघा, मी आज आहे ना, श्रावणातला दुसरा सोमवार होता ना, मग मी खंडेराव महाराजांच्या टाकाला आहे ना अभिषेकही दिला आणि बेलपान वाहिलं. नंतर ना आज भागवत एकादशी होती, पुत्रदा भागवत एकादशी, तर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला पण बेलपान हे वाहिलं. बेलपान आणि चंदनाचं पान होतं, बहुतेक मला ताईंनी दिलं होतं शेजारच्या, तर ते वाहिलं. त्याच्यानंतर मी केळाचा नैवेद्य दाखवला. आरतीही झाली. आरती झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवला देवांना. आणि इथं बघा, मी सर्व देवांना आपल्या बाळूमामांच्या मूर्तीला आहे ना फुलंही वाहिली होती. आणि पूजाही झाल्यानंतर म्हटलं एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. तर ही रेसिपी 8 दिवसापूर्वी मी ना खोबऱ्याची बर्फी केली होती. मी तुम्हाला व्हिडिओ मागं शेअर केला होता की मी देवांना नैवेद्य नारळ केले. तर ते नारळ इथं फ्रीजमध्ये ठेवून खराब होण्यापेक्षा म्हटलं, आणि ऊन पण नव्हतं, ते वाळवता पण येत नव्हते. आणि त्याचा खोबऱ्याचा खिस वाळवून जर ठेवला ना, भाजून वाळवून, तर भाजीला उपयोगाला येतो. पण ऊन नसल्यामुळं तो खराब झाला असता, म्हणून मी म्हटलं बर्फी केली तर सगळेजण खातील तरी. म्हणून मी काय केलं, बर्फीच करायचं ठरवलं. आणि बर्फी केल्यानंतर मी बऱ्याच जणांना खायला दिलं, म्हणजे शेजारचे असतील किंवा आमच्या घरी असतील, तर सगळ्यांना आवडली ती बर्फी. म्हणून मग म्हटलं, मला सगळेजण विचारायला लागले कशी केली, तर म्हटलं मी व्हिडिओ शेअर करेल, मग त्याच्यामध्ये बघा तुम्ही आणि मग तशीच बनवा. तर मला वाटलं नव्हतं एवढी छान होईल म्हणून, कारण पहिल्यांदाच केली होती मी. अगोदर करायचं पण गुळाची केली होती मी, साखरेची नव्हती केली. मग माझ्याकडं गुळ नव्हता म्हणून मी साखरेमध्येच केली. तर इथं बघा, मी म्हशीचं तूप कढईमध्ये टाकले 2 चमचे, आणि ते तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात नारळाचा खीस टाकून घ्यायचा. नारळाचा खीस चांगला लालसर भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही आणि खायला पण ते चांगलं लागतं. आणि खोबरं पण असं कचकच लागत नाही. आणि नारळ पण गोड होते, कारण कोवळे नारळ होते ना, तर ते गोड लागत होते खोबरं खाताना पण. तर चांगलं हलवून हे करून घ्यायचं. आणि बरेच नारळ होते, त्यामुळे ना फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यावर असा पिवळसर थर येत होता. म्हणून मी ह्यांना म्हटलं की नाही, मी बर्फीच बनवते, कारण भाजीला एवढं वापरून पण झालं नसतं आणि ते खराबच होऊन गेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुतक पण पडलं ना, तर मग ते आईचे पण माझ्या नारळ खराब झाले, त्यांनी पण ते टाकूनच दिले. मग मला 3च दिले होते हे नारळ. तर मला म्हटली तू भाजीला वगैरे वापरशील, तर मी म्हटलं नाही. मग माझे तिचे मिक्स करून मी ना त्याची बर्फी बनवली. आणि मी गोड जरा कमीच बनवलेली, कारण लाडू खातो आणि लाडूने गोड खाल्लं ना की त्याच्या अंगाला आहे ना अशा पाणीदार पुळ्या येतात ना, म्हणून मी जास्त साखर वापरली नव्हती. आणि मी अंदाजानेच टाकलेली. तुम्ही पण तुमच्या अंदाजाने घ्या किती लागेल ते. मी तरी ह्या खोबऱ्यासाठी ना 1.5 वाटी साखर घेतली असेल. आणि खोबरं बरंच होतं, खीस पण बराच झाला होता त्याचा. तर इथं बघा, मी बारीक करून घेतलेली साखर, त्याच्यामध्ये वेलायची पावडरही टाकून घेतली होती. आणि हे ना साखरेचं थोडंसं पाणी वितळल्यानंतर थोडंसं पाणी सुटेल, पाणी त्यातलं कमी झालं. जरा छान असं हलवून घेतलं. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी सुटायला सुरुवात झाली होती, आणि ते पाणी म्हणजे कमी झालं ना, सुक्कं झाल्यानंतर ना मी परातीला तेल लावलं आणि परातीमध्ये ते काढून घेतलं. तर तुम्ही पण एकदा करून बघा आणि कशी होते ते मला नक्की सांगा. तर हे बघा, साई मी घेतली होती, आणि साई ना म्हणजे 4-5 दिवसांची मी साठवून ठेवते ना, कधी कधी 8 दिवसांची पण असते. 8 दिवसांची एकदम साठली ना तर तूप पण बऱ्यापैकी होतं. तर इथं मी थोडी त्यातली साई घेतली, कारण म्हटलं थोडंसं तूप हे होईल ना, गाईच्या तुपाचं पण वास छान येतो. आणि ह्यांनी ना ते तूप पहिलं, एक आजी आल्या होत्या ब्लाऊज घ्यायला, आणि त्यांच्याकडं पैसेच नव्हते, त्या तूप विकत होत्या. तर म्हटल्या माझ्याकडं पैसे नाहीत द्यायला,
तर मग म्हटली तुला तूप देते. तर हे म्हटले बरं असू देत, माझ्या मुलांना लागतं तूप. मग ह्यांनी ते तूप घेतलं, पण मला ते तूप आहे ना थोडंसं असं मिक्स वाटतंय, कारण एवढा त्याचा वास येत नव्हता. जाऊ देत म्हटलं, एखाद्याचं नाही का कस्टमरनं आपल्या ब्लाऊज घातले ना तर ते आपल्याला पण जरा बरं वाटतं ना, एखाद्याने आपल्याकडून खरेदी केली. पण मला जरा त्या तुपाचा थोडंसं हेच वाटत होतं. त्याच्यावरनं मी ह्यांना 2-3 वेळा म्हटले, पण हे चिडले. मग म्हटलं नको ह्यांना काय म्हणायला, कारण त्यांनी घेतलं होतं आणि अशा वेळेस आपल्याला काय करावं ते समजत नाही. आणि आपण कसं भावनिक विचार करतो ना, तर त्या आजी पण होत्या, त्यांना ब्लाऊज पण आवडले होते आणि त्यांना मग असं नाही पण म्हणता येत नव्हतं. म्हणून ह्यांनी त्यांचं मन राखण्यासाठी ते तूप घेतलं. पण मला थोडंसं ना ते असं मिक्स असल्यासारखं, डालडा मिक्स असल्यासारखं वाटत होतं. मग कारण मी आबीला पण जास्त नाही दिलं ते तूप. मग मी हे साई साठवूनच करायला सुरुवात केली. आणि तूप आहे ना आबीला मी आठवड्याचं काढलं ना तर बऱ्यापैकी जातं त्याला. म्हणजे त्याला रोजच्या खाण्यातनं द्यावं लागतं, कारण ना डाळ तांदूळ असं बारीक सरल्यासारखं करून ठेवते मी, आणि त्याच्यामध्ये ते शिजवून आहे ना त्याला तूप टाकून दिलं की तो खातो चांगलं. तर हे बघा इथं मी परत इथे ना सगळीकडं पसरवून घेतलं. आणि हे थोडं जरा वेळ ना फॅन खाली ठेवायचं. फॅन खाली ठेवल्यानंतर आहे ना सुकलं ना ते, की आपण वड्यांचा शेप्स काढून घ्यायच्या आणि नंतर ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते काढून घ्या. नंतर मी परत काही फ्रीजमध्ये बसत नव्हते, मग मी ताटात ते मिश्रण सगळं परत पसरवलं आणि डबल उद्योग झाल्यासारखं झालं, कारण ताटामध्ये खूप जाड जाड वड्या झाल्या असत्या. म्हणून मी परत इथं हे केलं आणि इथं ते साई मी मिक्सरला हलवून आहे ना हे केली, तूप करायला ठेवलं होतं. तर आता दूध पण खूप महाग झाले, 50 रुपये लिटर झाले ना. तर मग आम्ही अर्धा लिटर रोजचं घेतो. मग त्याच्यावरची साई ठेवली ना तर तूप पण होतं, आणि तूप पण दूध वाढल्यामुळे तुपाचे पण रेट वाढलेत ना, मग तूप पण त्याच्यामधून हे होतं निघून आता. साई जर साठवून ठेवली ना, आणि अधूनमधून काय होतं, लाडूला साई आवडते, मग त्याला पण खायला द्यावी लागते दुधामध्ये. तर तो ना कधी कधी गपचूप फ्रीज उघडून आहे ना साई खाऊन टाकतो. मी जर त्याला नाही ना दिली एखाद्या दिवशी, तर मग तो ना साई खाऊन टाकतो. तर असं, आणि त्याला मग मी ओरडलं ना मग हे करतो, रडायचं नाटक वगैरे करतो. तेव्हा त्याला साई खूप आवडते, पण त्याला ना एक टाईमच मी देते आणि एक टाईमची मग असं ठेवावं लागते मला, कारण आबीला पण तुपासारखं लागतं ना. तर बघा इथं मी ना कढाईला ठेवलं होतं, आणि ते सारखं मी हलवून बघत होते, कारण आहे ना असं मला खाली लागलं किंवा करपलं तर ते कडू लागू नये, म्हणून मी ना सारखं त्याला हलवून बघत होते. आणि असं म्हणतात की तूप संध्याकाळचं हलवू नये किंवा तूप करू नये, पण काय होतं ना सकाळचं गडबड असते, लाडूला शाळेत जायचं असतं, दुकानात जायचं असतं मला, त्यामुळे मी ना रात्रीचंच केलं होतं. आणि बर्फी केल्यापासून आहे ना सारखं लाडूसारखं बघायचं, म्हणायचं ते झालं का आता, मग मी घेऊ का, त्याला गोड आवडतं खायला. आणि आपल्या घरचं तूप आहे ना, आता बाहेर तर एवढं व्हिडिओ येतात की पनीरमध्ये मिलावट हे, मग आपलं हे घरचं तूप आहे ना मुलांच्या तब्येतीसाठी पण चांगलं असतं. आम्ही तर खूप लहान आहे, त्यामुळं असं आपण बाहेरचं घेऊन त्याला ना नाही हे करू शकत ना, म्हणून मी ना घरीच बनवलं होतं. आणि एवढं तूप आहे ना त्याला 4-5 दिवस बऱ्यापैकी जातं. थोडं थोडं आपण समजा जिरे मोहरीची फोडणी देऊन जर त्याला डाळ भाताचं बनवलं ना सरल्यासारखं, तर ते तूप चांगलं घरगुती असलं तर ते मुलं पण खातात आवडीनं चांगलं. आणि मी नंतर ना जेवस्तोपर्यंत आहे ना ते थोडंसं खाली लागलंच. गॅस बंद केला आणि गाळणीनं थोडंसं गाळून आहे ना
घेतलं आणि तर तुम्हाला समजेलच किती निघले ते. थोडं थोडं करून आहे ना बऱ्यापैकी साठतं, पण आहे ना मला आता रोजच ते आभीला द्यावं लागतं ना बनवून. शिरा बनवला, शेवयांची खीर बनवली ना, तर मी शेवया वगैरे त्याच्यातच भाजते आणि त्याला तेलाचं पण मी देते थोडंसं, पण जास्त नाही तेल हे करत. आपलं गाईचंच तूप बनवलेलं घरचं ते वापरते त्याच्या जेवणामध्ये. लाडूला पण कधी कधी चपातीला पण तूप लावून देते ना, तर मग तो खातो. कधी कधी तूप साखरचा लाडू बनवून दिला ना, तरी पण तो खातो चांगला आवडीनं. इथं बघा किती तूप निघले. हे आभीला आहे ना 4-5 दिवस जातं असं एवढं तूप. ह्याच्यापेक्षा मी जास्त साई ठेवून करत होते अगोदर, पण आता लाडूला सारखं ते साई लागते ना खायला, म्हणून मग मी साठवतच नव्हते. आणि तूप होतं माझ्याकडं केलेलं, म्हणून मी वापरतच नव्हते. आणि ह्यांनी पण दिलं होतं मला, शेजारच्या ताईंनी पण तूप दिलं होतं. त्या पण बनवतात ना तूप, त्यांच्याकडं बरंच होतं, तर त्यांनी पण आभीसाठी दिलं होतं. तिथं बघा आपलं वड्या कशा पडल्या तर खूप छान करतात की म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं छान होतं म्हणून. आणि असं वाटतं मध्ये पहिल्यांदाच केलं, त्यामुळे जरा भीतीच वाटत होती मला की होईल का व्यवस्थित, का ते तसंच खायला लागेल. पण झालं. मी डब्यात त्याच्या ताईंनी मला डब्यात आहे ना लाडूसाठी खाऊ दिला होता, तर मी त्याला ते रिटर्न देत होते डबा, त्या डब्यात भरलं होतं मी. आणि आमच्याकडे काढून ठेवलं होतं डब्यामध्ये, सगळ्यांना दिलं. तर पुन्हा भेटते त्याच्यात पण खराबच होऊन जातं ते. वाळकं खोबरं किती पण दिवस फ्रीजमध्ये ठेवा ते चांगलं राहतं, पण वल्या खोबऱ्याला आहे ना असा थर येतो पिवळसर त्याच्यावरती. तर इथं बघा मी वड्या काढून घेते. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो मस्त राहा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.